पवित्र संस्काराला हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया माझा प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपण थोडी वेळ साक्रमंतातील येशूची आराधना स्तुती गौरव आता करणार प्रेज द लॉर्ड हालेलुया जिवंत परमेश्वराची इच्छा आहे मी इम्मानुएल आहे मी जगाच्या शेवटपर्यंत माझ्या लोकांच्या मध्ये राहणार प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणून मत्तेय सुवर्तमानामध्ये 28व्या अध्यायामध्ये प्रभू येशूने सांगितलं हालेलुया जगाच्या शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत राहणार मत्तेय सुवर्तमान 28व्या अध्यायातील 20वं वचन आता आपण ऐकूया मत्तेय सुवर्तमान 28व्या अध्यायातील 20वं वचन जे काही मी तुम्हाला आज्ञा केली ते सर्व त्यास पाळावयास शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे जगाच्या शेवटपर्यंत मी निरंतर तुमच्या सोबत आहे हालेलुया हे प्रभू ख्रिस्ताचा एक सुंदर अभिवचन आहे हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया केरळचा एक चांगली एक बहीण एकदा भेटली हालेलुया या बहिणीने मला बोलले फादर मी एक आकृस्ती मुलगी होती प्रेज द लॉर्ड एक दिवस मी ख्रिस्ती लोकांच्या चर्चमध्ये मिसा प्रार्थना काय आहे म्हणून बघायला आणि थोडी प्रार्थना करायला चर्चमध्ये गेलो प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया तिथे मिसामध्ये फादरांनी सांगितलं आपले देव जिवंत परमेश्वर आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया फादरांनी सांगितलं की आपले जिवंत परमेश्वर देव आपल्या हृदयामध्ये वास करतात प्रेज द लॉर्ड हालेलुया या बहिणीने सांगितलं माझ्या हृदयामध्ये इच्छा निर्माण झाली मला या जिवंत परमेश्वराला पाहायचं मला या जिवंत परमेश्वराला माझ्या हृदयामध्ये वास करायला भेटलं तर मला त्या देवाला माझ्या हृदयामध्ये घ्यायचं प्रेज द लॉर्ड हालेलुया ही बहीण विश्वासाने अनेक वर्ष प्रार्थना केली शेवट बपतिस्मा स्वीकार करून येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये स्वीकार प्रेज द लॉर्ड हालेलुया आपण असा आशीर्वादित लोक आहोत ज्यांना रोज दर दिवसी या जिवंत परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये स्वीकार करायला संधी मिळत आहे हालेलुया धन्यवाद येशू काल जसे आपण प्रार्थना केली तशा प्रकारे आज परत एकदा आपण या जिवंत परमेश्वराच्या जवळ येऊया हालेलुया हालेलुया कॅटेकिझम ऑफ द कॅथोलिक चर्च मध्ये प्रार्थना म्हणजे काय आहे म्हणून बोललेलं आहे प्रार्थना म्हणजे आपले हृदय देवाकडे उंच करणे आहे हालेलुया आता तुम्ही सांगू लोक देवाकडे आपले हृदय उंच करत देवाजवळ पोहोचलेला आहे हालेलुया प्रार्थना विषयी तिथे लिहिलेले कॅटेकिझम ऑफ द कॅथोलिक चर्च मध्ये लिहिलेली गोष्ट असे आहे हालेलुया आपण सर्व लोक एक जीव होतात हालेलुया त्याचा एक आधार दिलेला आहे की बपतिस्माद्वारे आपण सर्व लोक पिता बरोबर
पुत्राबरोबर पवित्र आत्माबरोबर एक झालेला आहे. हालेलुया. हालेलुया. आज आपण कोयर बरोबर आराधना प्रार्थना करत असताना आपण जाणून घ्या आपण बप्तिस्माद्वारे एक झालेला आहे. आपण पवित्र आत्माबरोबर येशूच्या कृपेने
पवित्र आत्म्याने तुमच्यावर देवी कृपेचे मोठ्या वर्षाव केले आहे. धन्यवाद देऊया. हालेलुया, 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 हालेलुया. देवाजवळ जाताना अधूनमधून धन्यवाद द्यायचे, धन्यवाद धन्यवाद बोलायचे. देवाला आवडत आहे. हालेलुया, हालेलुया. संत फाउस्टिना एकदा येशू जवळ येऊन थांबले. हालेलुया, हालेलुया. येशूने सांगितलं, बाळा तू बोल. हालेलुया, हालेलुया. संत फाउस्टिना येशूला सांगितलं, येशू मी फार फार तुझे ऋणी आहे आणि तुला धन्यवाद देतो. हालेलुया, हालेलुया. मी पापी असताना, मी दुर्बल असताना तू मला भेटायला येत आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तेव्हा संत फाउस्टिनाला येशूने सांगितलं, तू जेव्हा कधी धन्यवाद देताना मला खूप बरं वाटत आहे. येशूने तिला सांगितलं, तू जेव्हा धन्यवाद देताना तू नवीन आशीर्वाद, नवीन कृपा मिळवण्यासाठी कुलूप उघडत आहे आणि नवीन दार उघडत आहे तुला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जे कोणी धन्यवाद देत आहे येशूला, कृपा मिळण्याचे दार तुम्ही उघडून आतमध्ये जात आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 2 मिनिट हात जोडून अनेक गोष्टींसाठी येशूला धन्यवाद द्या. अनेक गोष्टींसाठी धन्यवाद द्या. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा जन्म या वाचनी पारिशच्या आसपास झाले. येशूला धन्यवाद द्या. आई वडिलांसाठी धन्यवाद द्या. शिक्षक शिक्षिकेसाठी धन्यवाद द्या. आजूबाजूच्या लोकांसाठी धन्यवाद द्या. तुमच्या उपचार केलेले डॉक्टर लोकांसाठी, नर्स लोकांसाठी धन्यवाद द्या. तुम्हाला ख्रिस्त शरीर दिलेल्या फादरांसाठी, बप्तिस्मा दिलेल्या फादरांसाठी देवाला धन्यवाद द्या. तुमच्यासाठी कष्ट सहन केलेले अनेक लोक आहेत. पतीसाठी, पत्नीसाठी, आई वडिलांसाठी, मुली मुलांसाठी देवाला धन्यवाद द्या. हालेलुया, हालेलुया. देवाला धन्यवाद द्यायला कितीतरी कारण आहे. जेव्हा कधी आपण धन्यवाद 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 देतो तेव्हा आपण खरोखर सांगितलं तर नवीन नवीन आशीर्वाद मिळवण्यासाठी दार उघडत आहे. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रिय बंधू भगिनींनो, आज तुम्ही इथे आराधना प्रार्थना चालू केले तेव्हा तुमच्यामध्ये कोणाच्या तरी पोटामध्ये एक जबरदस्त मोठा समस्या काहीतरी होते. ते समस्या एखाद्या गाठ असेल किंवा खूप मोठा दुखणे असेल, काहीतरी कोणाच्या तरी पोटामध्ये होते. ते देवानी पूर्णपणे आता दूर करून त्या व्यक्तीला बरे केले आहे. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. पोटामध्ये असे काहीतरी समस्या असलेले कोणीकडे आहेत का? किंवा तुमच्यामध्ये कोण असे कोणासाठी प्रार्थना करताय का? हालेलुया, विश्वासाने स्वीकार करा. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. वारंवार चक्कर येतात असे कोणाला तरी प्रभूने त्या समस्यामधून सोडवून आज आशीर्वाद करून बरे केलेला आहे. कोणतरी अचानक कोसळून पडताय. हालेलुया, हालेलुया. कधीतरी बेशुद्ध होऊन पडणारा कोणतरी आहे. हालेलुया, हालेलुया. बेशुद्ध होऊन पडणारे त्या व्यक्तीला विश्वासाने स्वीकार करा. येशू त्या तुम्हाला त्या बंधनातून सोडत आहे. हालेलुया, हालेलुया. कोणाचा तरी पाय गुंडळलेला आहे आणि पाय टेकून उभं राहणे चालण्यावर अनेक वेळी कठीण जात आहे. त्या पाय गुंडळलेल्या व्यक्तीला प्रभू येशू आता पूर्ण बरे करत आशीर्वाद करत आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती जीवनामध्ये सक्सेसफुल होणार की नाही
मी विजयी होणार की नाही म्हणून खूप घाबरून आहे त्या व्यक्तीला येशू आता एक आश्वासन देत आहे. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. डोक्याच्या संबंधातील अनेक प्रकारच्या आजारपणा प्रभू आजूबाजूला करत आहे. कोणाला तरी डोक्याच्या असे पाठीमागच्या भागातून वरती असे येताना एक दुसरा त्रास मला तरी होते. ते त्रास देवाने आज पूर्णपणे क्लिअर केलेला आहे. आपण देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया. Praise the Lord. श्वास घ्यायला कठीण जात आहे अशा काही लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. Praise the Lord. हालेलुया. कामाच्या शोधामध्ये असलेल्या काही लोकांना परमेश्वर यश देत आशीर्वाद करत आहे. एका कानाच्या जवळच्या भागामध्ये कानाच्या संबंधामध्ये त्रास असलेल्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. असे कोणतेही आहे ज्यांना शरीरामध्ये पूर्ण शरीरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अधूनमधून दर दिवशी त्रास होत आहे. परमेश्वराने अशा कोणाला तरी आता स्पर्श केलेला आहे आणि बरे करत आहे. एका डोळ्याचा तक्रार असलेल्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती ख्रिस्त मंडळी बरोबर असोसिएटेड होऊन काम करत आहे. त्या व्यक्तीला तुम्ही ख्रिस्त मंडळीमध्ये केलेल्या सेवा कार्यासाठी असलेल्या एक विशेष आशीर्वाद त्या व्यक्तीला देत आहे. कधीतरी आपण ख्रिस्त मंडळीसाठी जे सेवा करतो छोटी छोटी गोष्टीपासून मोठमोठी गोष्टीपर्यंत हालेलुया. कोणालाही न दाखवता गपचूप गुपित रीतीने देवाची सेवा करणाऱ्या लोकांना पवित्र आत्मा निरंतर आशीर्वाद करून उंचवत आहे. हालेलुया. तुम्ही थोडक्यात जे काही केलेलं आहे त्या सर्व गोष्टीला परमेश्वर प्रतिफळ देणार आहे. सर्वेश्वर तुमचे सोवे असू. सपद वेदांत देव बाप पवित्र आत्मा तुमचे आशीर्वाद